सकाळी 7 वाजता आमच्या प्रवासाची सुरुवात झाली ताम्हिणी घाटातून. हा घाट सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून जातो. जरी उन्हाळा असला तरी इथलं थोडं थोडं थंड हवामान मन प्रसन्न करतं. उन्हाळ्यात जर प्रवास करत असाल तर या घाटामध्ये तुम्हाला जांभूळ आणि काळी मैना विकणारे बरेच जण दिसतील. आणि काळी मैना घेऊन आम्ही पुढे निघालो. घाट संपला की माणगाव लागलं. माणगावात तर जवळजवळ 30 ते 35 मिनटं आम्हाला ट्रॅफिक लागलं. गावातून बाहेर पडलो आणि थोडंसं पुढं आलो की रस्त्याच्या कडेला एक थंडगार मसाला ताक विकणारे काका दिसले. ऊनही वाढत चाललं होतं आणि ट्रॅफिकमध्येही अडकलो होतो, त्यामुळे हे थंडगार ताक दिसलं की आमच्या गाडी चालकाने स्टॉप घेतला. मध्ये कुठेच थांबायचं नाही हे ठरवून आम्ही निघालो दिवेआगरला आणि थेट पोहोचलो सुवर्ण गणेश मंदिरात. इथली मूर्ती 1997 साली एका तांब्याच्या पेटीत जमिनीखाली सापडली होती, पण दुर्दैवाने 2012मध्ये ती चोरीला गेली. मात्र श्रद्धा कधीच हरत नाही. 2021मध्ये ती मूर्ती पुन्हा सोन्यात घडवून प्रतिष्ठापित करण्यात आली. दर्शनानंतर आम्ही निघालो रिसॉर्टकडे. समुद्र किनाऱ्यापासून थोडंच आत, पण शांत आणि अगदी स्वच्छ ठिकाण. रिसॉर्ट कसं होतं हे व्हिडिओमध्ये मी पुढं नक्कीच दाखवेन. आता दुपारी प्युअर व्हेज हॉटेल आम्ही शोधलं, पण चव अशी ठीकठाकच होती. प्युअर व्हेज लोकांसाठी खूपच कमी ऑप्शन इथे आहेत. याची डिटेल माहिती मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे. दुपारचं जेवण करून ऊन खूप असल्यामुळे आम्ही रिसॉर्टवर परत आलो. या रिसॉर्टमध्ये प्रत्येकाचे असे छोटे छोटे कॉटेज दिलेले आहेत. हे रिसॉर्ट अगदी हिरवळीच्या मधोमध आहे. झाडांची सावली, थोडा शांत वारा आणि मस्त वातावरण. अजून काय पाहिजे. थोडासा दुपारी आराम केला आणि मॅडमने स्विमिंग पूल बघितलं होतं, त्यामुळे स्विमिंग पूलची मजा घेतली संध्याकाळी. आणि मग पुन्हा प्रश्न तोच की आता जेवायचं कुठे. रात्रीच्या जेवणासाठी गेलो आम्ही बापट यांच्या खानावळीत, पण तेव्हा तिथे समजलं की इथं आधीच बुकिंग करावं लागतं, त्यामुळे इथे नकारच मिळाला. पोटात होती भूक, मनात होती मोदकांची आस, पण जेवायला इथं नाही मिळालं, त्यामुळे झाला थोडासा त्रास. नाईलाजाने आम्ही दुसऱ्या प्युअर व्हेज हॉटेलमध्ये गेलो, पण तिथेही ठीकठाकच जेवण मिळालं. इथल्या ज्या प्युअर व्हेज खानावळी आहेत त्या कशा चालतात आणि तिथं काय काय मिळतं त्याची तुम्हाला डिटेल माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. आणि रेसिपीसोबतच तुम्हाला ट्रिपचे छोटे छोटे ब्लॉग आवडतील का ते देखील कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.